कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासमोर 2-3 भाषण पार पडलेले आहेत, त्यांचे विचार तुम्ही ऐकलेले आहेत। हा मेळावा संपन्न होत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय निलेश राणे, सन्माननीय सो उल्का विश्वासराव, सन्माननीय रवींद्र नागरेकर, सन्माननीय सुरेश गुराव, सन्माननीय सो शिल्पा मराठे, सन्माननीय श्री भास्कर सुतार, श्री अनिल तनपुटकर, सन्माननीय अभिजित गुरव, सन्माननीय जब्बार काजी व अन्य मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्र, पत्रकार मित्र, भारतीय जनता पार्टीची राजापूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। खरं म्हणजे माझा हा दौरा होता, कोकणात अतिवृष्टी होते, कोकणात पूर परिस्थिती आहे, राजापूर, चिपळूण किंवा रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरलंय, दुकानात शिरलंय, नुकसान झालंय, त्याची आपण पाहणी करावी जाऊन या हेतूने मी आलेलो आहे। अशा वेळेला ही बैठक ही बोलवलेली आहे आणि त्या बैठकीसमोर बोलताना प्रथम मला जी काही निवेदनं मिळाली आणि जे काही पाहिलं राजापूरला त्याचा उल्लेख मी करेन की जे आपण पहिलं स्पॉट पाहिला जवान चौकाच्या इकडे, जवान चौकाच्या इकडे, तो यापूर्वी मी मंत्री असताना, महसूल मंत्री असताना पाहिलं शेवट जिथे पाणी जाऊन मिळतं त्या बाजूला बॅकवॉटरचं पाणी, समुद्राचं आणि इकडून या नदीचं पाणी, हे मी पाहिलेलं आहे आणि त्यानंतर पाहिल्यानंतर महसूल मंत्री असताना 2 रोजर मी पासिंग केले होते राजापूरसाठी आणि गाडी काढण्यात आलेला आणि एवढी वर्ष झाली गाड काढला गेला नसेल आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली, पाणी घरात गेलं, दुकानात गेलं आणि नुकसान झालेलं आहे। पंचनामे चालू आहेत, पंचनाम्याप्रमाणे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई राज्य सरकार त्वरित देण्यासाठी मी प्रयत्न करीन, त्यात विलंब लागणार नाही, आपण हे विश्वास ठेवावा असं मला वाटतं। त्याचप्रमाणे त्याच्यावरती एक ब्रिज आहे, काय काका ब्रिज, पहिला शब्द मला बरोबर नाही, काका ब्रिज मी पाहिला आणि त्या ब्रिज त्याची उंची वाढवायची आणि परत बांधायचं आहे, बरोबर। मी तुम्हाला सांगतो या वर्षभर हे काम पूर्ण हे वर्ष मी जाऊ देणार नाही, याच वर्षी उंची वाढेल पुलाची आणि ते परत नवीन बांधलं जाईल, दर्जेदार बांधलं जाईल, एवढं तुम्हाला आश्वासन देतो। आणि जो पहिला प्रश्न जो आहे त्यासाठी मी त्वरित संबंधित विभागाची बैठक बोलली सगळ्या कलेक्टरच्या इकडे आणि त्यावर काय काय उपाययोजना करता येतील, बंधारा घालावा का, गाळ काढावे, सगळे उपाय करून पुढच्या वर्षी पुराचा त्रास राजापूर शहराच्या नागरिकांना होऊ नये याची काळजी मी घेण्याचा प्रयत्न करेन। बाकी उद्या मी रत्नागिरी, चिपळूणचा आढावा घेईन, पण आज राजापूरला आलोय आणि राजापूरच्या लोकांची विचारपूस करावी या दृष्टीने आलो। मी तुम्हाला पहिलं म्हणजे तुमच्या सर्वांची कार्यकर्ते
आणि जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता यांचे आभार मानेन, ऋण व्यक्त करेन. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी ज्या प्रकारे काम केलं, मेहनत केलं, कष्ट घेतले आणि मला निवडून दिलं, मी तुमचा अतिशय ऋणी आभारी. तुमच्यासाठी माझ्या रामेश्वराकडे प्रार्थना करेन. उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वराने तुम्हाला द्यावं असं मी ज्यांनी मत दिली ती आणि ज्यांनी मत नाही दिली त्यांनाही दीर्घायुष्य. आणि त्यामुळे मी विजयी झालो तुमच्या मेहनतीमुळे. आणि आता खासदार निलेशनी आमच्या उल्काताईने बराचसा उल्लेख केला, रवीने केला. मी गेले अनेक वर्ष 1985 साली मला पद मिळालं. 25 एप्रिल 1985 मुंबई महानगरपालिकेचा मी नगरसेवक झालो. त्याच्या अगोदर शाखा प्रमुख होतो मुंबईत. आणि लोकप्रतिनिधी पद तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 35 वर्ष मी कुठे ना कुठे मंत्री ना काहीतरी पदावर म्हणजे मोठ्या पदावर आहे. केंद्रीय मंत्री म्हणून हे माझं 10वं पद आणि परत खासदार हे माझं 11वं. एवढी पद राजकारणात कोणाला मिळत नाही का? अशा एखादा सरपंच मिळेल, आमदारकी मिळेल, जिल्हा असं एक एका दुसरं तिसरं चौक. आज त्या लोकसभेत मी बसतो. त्या लोकसभेत बसल्यानंतर त्या लोकसभेच्या इतिहासात मी 6वा व्यक्ती आहे खासदार की जास्तीत जास्त सभागृहात बसलेला व्यक्ती. सगळ्या सभागृहात लोकसभेत बसलो, राज्यसभेत बसलो, विधानसभा, विधान परिषद, बीएसटी चेअरमन, परत इकडे कॉर्पोरेशन, ही सगळ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. एक अनुभव आहे. काम केलं म्हणजे मी असं मोठा समजत नाही आणि मी कधी साईट समजत नाही. ज्या वेळेला मी मुख्यमंत्री झालो ना, त्याला काही पत्रकार आजही आहे, मित्र आहेत, आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला, काय हो साहेब, तुम्हाला लोक म्हणतात साहेब अमुक झाला प्रमुख, तुम्हाला काय? तुम्ही साहेब नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे आणि सेवक मी राहणार. आणि आज मितीपर्यंत तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कुठेही जाऊ महाराष्ट्रात 100, 200, 500 माणसं सहज जाऊ. माझ्या सभेला माणसं बोलवायची गरज नाही आणि गाड्या पाठवायची पण. मी अगदी गडचिरोली, चंद्रपूर, जालना वगैरे कुठेही, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर कुठेही लोक जमतात प्रेमाने. आणि म्हणून मी माझं आयुष्य हे जे काम करतोय जनतेचं, त्या माझ्या दृष्टीने कोकण मला महत्वाचं. कोकण मी आज राजापूर मध्ये आहे. मी राजापूरला तुलना आमचे लोक सगळे तुम्ही करता, सिंधुदुर्गात हे झालं, अमुक झालं, आमच्याकडे कान याला उत्तर देणार नाही, आरोपी मी करणार नाही, ते तुम्ही पाहिलं पाहिजे. मी एक मुद्दाम पर कॅपिटल इन्कम तुमचं मागून घेतलं. रत्नागिरीचं दरडोई उत्पन्न किती आहे? रत्नागिरीचं 2,01,000. सिंधुदुर्गाला किती आहे? 2,40,000. तुमच्यापेक्षा जास्त आहे. मुख्य जिल्हा रत्नागिरी होता, तो नंतर होऊनही त्याचा पर कॅपिटल इन्कम झाला. मी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांकडे पाहताना 2-3 गोष्टी, सामाजिक प्रगती झाली आहे का त्या भागाची, शैक्षणिक झाली आहे का, आर्थिक झाली आहे का, हे मी. आणि मग आर्थिक होण्यासाठी जीवन सुखाने, समाधाने, आनंदाने जर जगायचं असेल तर आर्थिक प्रगतीला सरकारने तो प्रयत्न करत असतं, लोकांनी तो लाभ घेऊन प्रयत्न करावा. एक रिफायनरीचा विषय निघाला आणि विरोध होतोय. कोण करतोय विरोध? एकाला बोला, एकाला अनेकाला बोला, ये ना माझ्या समोर बसा, उद्धव या विरोध
तुला माहिती इथे लोकांची परिस्थिती आर्थिक, तो कुणबी समाज असो, मागासवर्गीय समाज असो, मुस्लिम किंवा कोणी असो, काही जणांच्याकडे एक वेळ चूक पेटत नाही अशी आमच्या वरच्या डोंगरी भागातल्या लोकांची परिस्थिती आहे. कधी पाहिलीस का तू? इथे बेकारी आहे, इथे नोकऱ्या नाहीये, उद्योगधंदे नाहीयेत. रिफायनरी 3.5 लाख रुपये खर्च करून रिफायनरी उभारली जाणार. 3.5 लाख. याचा अभ्यास केला. संबंधित मंत्री माझे मित्र आहेत पुरी, मी त्यांना भेटलो जाऊन त्यांच्या ऑफिस मध्ये. सर ये होना ही चाहिए, मुझे चाहिए, प्राणी में कोशिश में होना चाहिए. भी लोगों का विरोध, मेरा विरोध माहिती, आता तरी विरोध करा नको. विरोध करणाऱ्यांनी पत्रकारांना ब्रेकिंग न्यूज देतोय. विरोध करणारे या जिल्ह्यातून परत जाणार नाही. काय हो एवढ्याच काळा वाजता चार मी पाहतो मतदान त्याला मारतच. फार लक्ष, मी फार चाणक्य वृत्तीचा माणूस आहे. मी कोणी वाक्य बोलल्यानंतर काय म्हणतात मग इकडे तिकडे पहिल्या रांगेत काय आणि चुकीचं वाक्य असेल तर मला सांगा बाबा दादा हे चुकीचं वाक्य आहे, दुरुस्त करून द्या. आता पत्रकार परिषदेच्या नंतर आहे ते नाही तर त्याला सांगायचं दुरुस्त कर. पाचवर एक रिफायनरी 3.5 लाख खर्च होणार, हजारो लोक कामाला लागणार, हजारो कुटुंबांना आधार मिळणार. आर्थिक विचार करा उद्योगी यांनी. आता मी नाव ठेव विचार केला का लोकांच्या पोटाचा, इथल्या कोकणी माणसाच्या मुलांच्या शिक्षणाचा, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढावं, मुलांना शिक्षण द्यावं, लोक सुखी समाधानी व्हावे, यासाठी उद्योगधंदे लागतात. यासाठी शेती प्रक्रिया उद्योग लागतात. ही शेती पिकवता येईल ना, फळ तयार होत आहेत ना, यांचे प्रक्रिया उद्योग होतील ना, तर त्या पिकाचा फळांची उत्पन्नात 4 पट वाढतो. 4 पट, पुढे 5 पट, 10 पट. एक उदाहरण सांगतो, अनेक वेळा सांग. सिंधुदुर्गात मी काम करताना अनेक जणांना सांगितलं फोन बंद करा. अनेक लोकांना सांगितलं बागायतदारांना तुम्ही प्रक्रिया उद्योग करा आणि त्यांनी सुरू केलं. आपला आंबा कुठे जातो? मुंबईच्या बाहेर जातो, सुरतला जातो. या वर्षी विचारलं त्यावेळेला आपला आंबा 300 रुपये पेटी क्रॉफर्ड मार्केटला जात होता मुंबई. 300 रुपये पेटी. एक आंबा जमते 5-6 रुपये, 10 रुपयाच्या तो आंबा सुरतला जायचा एका उद्योजकाकडे आणि तो उद्योजक आंबा घ्यायचा आणि अख्खा आंबा पॅक कर 3 महिने बंदिस्त कर आणि बाजारात विकायचा. 10 रुपयाचा आंबा धरूया जास्तीत जास्त, पॅकिंग 12 रुपये होती तेव्हा. 10 आणि 12 22 रुपये. याचा वाहतूक खर्च 2 रुपये समजूया, 22 ते 24 रुपये एकूण खर्च. विकतो कितीला? 48 रुपयाला एक आंबा विकतो. आंबा न पिकवता तो कंपनीवाला 24 रुपये नफा कमवतोय. कधी हे गणित पाहणार हो? वाद विवाद हा टीका करतो, त्याच्या टीका करतो. पक्ष काय पक्ष? लोकांच्या पोटाचं राजकारण करा, पक्षाचं राजकारण निवडणुका थांबल्या. कोण नेता, कोण आमदार, खासदार आमचं कल्याण करेल, ज्याला आमचे प्रश्न माहित आहे आणि कोण किमतीने तो सोडू शकतो असा नेता कोण, याचा विचार करावा. तरुण आहे आता एवढी बागायती आहे. मी आसामला असंच गेलो. एक कार्यक्रम होता माझ्या डिपार्टमेंटचा तेव्हा आणि मी जेव्हा भाषण करू वाटतं किती आहे हम लोग महिला 50-60 आए, हमें आपसे मिलना है, फिर बात करना.
ठीक आहे माझं समजा नंतर मी भेटतो त्यांना. कोण होत्या महिला? त्या महिला चहाच्या पत्तीला का गवतीच्या पासून परफ्यूम बनवणाऱ्या त्या महिला 200 कारखाने महिला. गवती चहा पासून अत्तर बनवायचा तो परफ्यूम परदेशात पण विकतात. मेरे पास क्यों है? मैं आम्ही सबको लोन चाहिए आणि मशिनरी लेना है. नंतर काही दुसऱ्या महिला भेटल्या, सर हमें भी लोन चाहिए. बोला आप लोग क्या करते? बांबूच्या काड्या आणि त्या काड्यापासून अगरबत्तीचा सेल माहिती आपल्या देशातून जातो परदेशात, आपल्याला माहित पण नाही. आपल्याला आमच्याकडे देव आहे, तिकडे कुठे देव आहे परदेशात? देव आहे. 3,500 कोटीची अगरबत्ती परदेशात निर्यात होते. 3,500. त्या महिला अगरबत्तीचा व्यवसाय. मी मग एकदा काय केलं, अगरबत्ती आपल्या बांबूची रोपं घेतली 2,000, अत्तरच्या बाटल्या दाखवायला घेतल्या आणि गवतीच्या थोडीशी घेतली आणि सावंतवाडीला मीटिंग घेतली. तिथे वाचलं मी. एकच कारखाना 2.5 वर्षात झाला तरी ऐकलं. त्याला हसतात लोक, अरे काय गवती चहाचं असं कसं होईल? आता मी तर पाहिलं नाही, मला तिने बाटल्या दिल्या, परफ्यूम मारला पण आहे. अगरबत्त्या मी पाहिले, बांबू लावले गेले पण आहे. का बांबूच का? तर आसामच्या बांबूला किंमत आहे. नुसतं अगरबत्ती काढेच बनत नाही तिथून. बांबू पासून फर्निचर बनवतात आणि जगामध्ये निर्यात करतात. आसाम मधून आपल्या देशात बघा तिथे पाऊस किती पडतो, आपल्यापेक्षा पाऊस पडतो. पावसाकडे बघत राहत नाही. असे काहीतरी विरोध करतात, पण आपल्याच लोक काही पाकिटला बिकडे मिळाली काय विरोध. आता विरोध का? पहिले स्थानिक लोक विरोध करतील ना, त्यांना सांगायचं जिल्हा सोड, इथे राहायचं. ऐकल्यानंतर मला बोलवा, मी येईल. हा, पोलीस मला अडवणार नाही, मी टॅक्स फ्री. तर हा प्रश्न आहे आपल्याला, नोकरी धंद्याचा प्रश्न सोडवायचा आहे. त्याचबरोबर व्यवसाय. मला मराठी तरुणांनी कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, उद्योजक पगार 5,000, 10,000, 15,000, 20,000, मोठा अधिकारी झाला 50,000. 5 माणसाचं कुटुंब 10-20 हजारात पोहोचलं जातं का सांगा? एखादा मुलगा मुली हुशार असतील तर डॉक्टर करू शकतात का मला सांगा? इंजिनिअरिंगला पाठवू शकतात का सांगा? तुमच्या जिल्ह्यात होणारे IAS IPS किती? का दरवर्षी? का नाही? का होऊ नये त्यांनी? तर या प्रश्नावर चर्चा करावं. बसा. आता कसे बसतात, राणे आले म्हणून बसा. त्यांचं खाण मी बोललो ना, शैक्षणिक प्रगती. सिंधुदुर्गाचा रिझल्ट टाकला पाहता मेरिट मध्ये 6 मुले येतात मेरिट मध्ये. यावेळेस 100%, 99% मार्क मध्ये मुले आहेत. आणि या पुढच्या आठवड्यात सत्कार त्यांचा म्हणजे असतो. 10वी 12वी डॉक्टर का नाही होऊ शकत उद्या? तर मोठ्या पगाराच्या नोकऱ्यासाठी व्यवसाय करण्यासाठी तसं शिक्षण घातला, अर्थव्यवस्था कमी पडते असं नाही वाटत का तुम्हाला? लोकांचं उत्पन्न, पण याचा विचार कोणच करत नाही. राजकीय पुढारी एक तर तुम्ही अंका या नाही, आम्हाला ते नाही, आम्हाला बोरवेल नाही, तिथे बंदर. ठीक आहे, होईल, पण एज्युकेशन दर्जा वाढवा. एज्युकेशन दर्जा आणि मी सांगतो पूर, बंधारे, सुरक्षित सगळी कामं माझ्याकडे पाठवा. एकदा दिल्यानंतर माझ्याकडे परत द्यायची गरज नाही. तुम्हाला सांगतो, मी मुख्यमंत्री झालो, एकाच वेळेला 28 ब्रिज बांधले दिले, या तालुक्यातून त्या तालुक्यात.
अटल ब्रिज मुंबईची तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे मुख्यमंत्री होतो, नितीन गडकरी बांधकाम मंत्री होते माझ्या मंत्रिमंडळात. एक विषय म्हणाला राणेजी, अहो 6 ब्रिज 6-7 ब्रिज एक अधिकारी आणवतोय म्हणे, सांगतो फॉरेनचं इन्स्पेक्शन आणायचं आहे ब्रिज पास करायला, आणि ठेवलं आता म्हणे आपलं 4 महिने निवडणूक लागेल, काय करावं. तिला सर नितीन तू माझ्याकडे फाईल आणून फाईल पाठवली. बाकीच्या कुठल्या मंत्र्यांनी काय केलं असतं, मी त्या निर्लक्षण नावाच्या अधिकाऱ्याला बोलवलं, सेक्रेटरी होता त्या खात्यात, निर्लक्षणचा आई बोले ये 6 ब्रिज का प्रस्ताव आपके पास है. यस सर. क्या कर रहे हैं आप. सर मैं तो फॉरेन के एक्सपर्ट ला रहा हूँ. तो क्या कीजिए, ये सब चेकिंग करके ब्रिज बनाऊंगा. अगर इंडिया में जो भी ब्रिज होते हैं सब फॉरेन से इंस्पेक्शन हो रहा है, जो हो रहे आप क्यों कर रहे हैं. आपको जो लिखने का लिखो, मैं बात मला माहिती है अधिकार माझे मुख्यमंत्री हो, मतलब आपको मालूम है मैं आपको ओवरलुक करूंगा, आप जो लिखेंगे मैं ओवरलुक करूंगा, आप प्रस्ताव मंजूर पॉझिटिव्ह करून पाठवला मी नितीन. आज बघत मी सेलिंग झालं, भेंडी बाजारातून येणारं जे ब्रिज झालं, 6 ब्रिज पूर्ण झालं. काम करून घ्यायची स्किल आहे, कौशल्य आहे, लोकांसाठी आपल्यासाठी नाही, टक्केवारीसाठी नाही. हा ब्रिज, हा रस्ता, हायवे रत्नागिरीत का थांबला हो, चित्रदुर्गात का नाही थांबला. 100-110 किलोमीटर आहे आमचा. आता तुमचा पुढे किती आहे माहिती, थांबला का पुढे निवडून नाही. माझ्यामध्ये अडवायला लागले वेगळ्या पक्षाचे लीडर बोलत, अरे नाही नाही ते असं होतं, अजून नाही तिथून असं काय होणार. पोलिसांना एसपीला बोलतो, कोणी रस्ता आपला रस्ता काम अडवलं चेष्टा, सरकारी कामात वेळ मला चालणार नाही. आणि सगळ्यात सांगितलं रस्त्याच्या कामात पैसे मागायचे टक्केवारी नाही. विदाउट टक्केवारीचं आपला रस्ता सुटला ना, इथे टक्केवारी देणारे अधिकारी. हा खरं ब्रिजवाले कॉन्ट्रॅक्ट घेणारे बरेच आहेत, ते म्हणतात रस्ता उशिरा झाला चालेल, राजापूर वाहून गेले चालेल, पण मला पैसे मिळाले पाहिजे. अशा लोकांना तुम्ही रामराम करता, सलाम करता, काय दिलं तर मजा करता, पण काय हे संध्याकाळ 7:30ला साजरी होते ना त्यांच्या पैशानी, तिथेच कामाचं वेळ होते. मला माहिती आहे सगळं, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेलो. या राजापूर सगळं अख्खा महाराष्ट्र मला गडचिरोलीचा विचार आम्ही सांगू, कुठलाही विचारा देशातलं गडचिरोली नको, विकास कामं दे. आता मी त्यांच्या मागे लागणार कॉन्ट्रॅक्ट, नाही तर ब्लॅकलिस्ट करायला लावणार. पत्र दिलंय सरकारला, मला गणपती पूर्वी रस्ता चांगला झालेला पाहिजे. सगळे रस्त्याचे पैसे घेतात, तो कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम तुम्हाला सांगतो काय होतं. हे काम घेतलं ना, तो कॉन्ट्रॅक्टर घरून पैसे आणतो का, घरून ना. तो रस्त्याची साईज असते ना 90 फूट 60 फूट असे रस्ते असतात, 30 एक फूट इकडून एक फूट तिकडून 50 किलोमीटर असेल, मल्टिप्लाय करा किती फूट तो कमी करतो, त्याच्यामध्ये पैसे वाचवतो आणि पैसे वापरतो. त्याला प्रॉफिट 18%च्या जास्त नाही, त्याला वाटायला लागतात 25%. कुठून आणतात, चोरी रस्त्याची करून कमी दर्जाचे रस्ते करायचे. एक पाऊस पडला आलं वरती सगळं रीतीवर, वेळ आला की तुम्ही रस्ता दर्जेला पडवा. मी नवीन आलो मुंबईवर, सगळ्यांना 90 आले, याला काय माहिती. एक रस्ता नवीन झाला, मी मालवणला चाललो, मी गाडी थांबवली बाजूला,
पुढे काम चालू होतं. बोलवा कॉन्ट्रॅक्टरला, तर काय रे बाबा किती लाख किलोमीटर साहेब? 5 किलोमीटर. रुंदी किती आहे? 38 गावाचा. तेच गाव जरा मोजा 30 मोजला 28 28 2 इंच तो चोरी होतो. काय किती कमवायचं? याच्यामध्ये तुम्हाला 1 नंबर खरेदीचे प्रमाण, 2 नंबर 3 नंबर 3 खरेदीचे प्रमाण आहे ते 7 रस्त्याला मुंबई महानगरपालिका केली होती. म्हणजे जी महाग आहे 1 नंबर खरेदी ती कमी टाकायची, जी स्वस्त आहे 2 नंबर ती जास्त टाकायची. असे रस्ते बनवणार कसे राहतील? किती लहान नगरपालिकेमध्ये तुम्ही काम करताय माहिती आहे सांगा मला. नुसतं आम्हाला हे नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळेल. जर अभ्यास करा ना, काय मिळत नाही. आंध्र दर्शन चित्रपीठ खाताय, ते कोण खाताय ते पहा तुम्ही. जास्त बोलतो असं वाटतं ना? नाही घड्या मला बोला, एवढं बोला आपल्याला जायचं. तर तुम्हाला मला सांगावं, आपण विकास करू. ते काही थांबणार नाही. राज्य सरकार केंद्र सरकार मी पाहून घेईल. ते तुम्हाला निवेदन घेऊन जा मी सांगणार नाही. सगळे निवेदन माझ्याकडे जाणार. माझ्या कोणत्याही माणसाने पैसा मागितला मला येऊन सांगा. आपल्याला विकास करायचा, तुम्ही मला साथ द्यायची. ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार यासाठी मानले, आणि मतदान नाही केले त्यांच्यासाठी मानले. आम्ही काम करताना पुढे विरोध आणि म्हणून विकास यालाच मत मिळालं. आणि आपण तो ध्यास आहे कोकण माझं समृद्ध. मी सिक्कीमला गेलो, नॉर्थ चायनाच्या बॉर्डरला सिक्कीम वगैरे आहे. 3-4 राज्यात गेलो. मी सिक्कीमचा दररोजपणे विचारलं, टुरिझम आहे, बर्फ वगैरे पडतो, 4,20,000 4,30,000 आपण गोव्यात पर कॅपिटल इन्कम किती? 4.5. देशात 1 नंबर ते सिक्कीम 2. तामिळनाडू जाऊया 3.5 लाख. गुजरात जाऊया 3 लाख. आम्ही का मागे? भारत 1 नंबरला होता म्हणतात ना, कुठे? त्यासाठी सरकार करणं तुम्ही पण. मी तुम्हाला एकाच विषयावर येईल, प्रगतीचे मार्ग. याच्यात बोले प्रत्येक पिकाचे बाय प्रोडक्ट बनतात. तांदळापासून किती पदार्थ बनतात. परवा मी एअर इंडियाने आलो, तांदळापासून त्यांनी असं काय बनवलं तेवढं मी बर्फी सारखं तुकडा होता, पण खाताना एकदम कुरकुरीत. मी त्याला बोलवलं, 3 लाख दिले, 50 कंपनी. ती कंपनी सुरत गुजरात. तांदळा आपल्याला तांदूळ एवढा तसं प्रत्येक गोष्टीपासून उत्पन्न अनेक पण प्रत्येक ह्याच्यापासून 1 रुपयाची वस्तू 10 रुपये 15 रुपयापर्यंत आपण जाऊ शकतो. प्रॉफिट सरकारची डिपार्टमेंट आहे, फूड प्रोसेसिंग युनिट आहे, फळ प्रक्रिया उद्योग. आज एक सकाळी माणूस आला, मँगो पण दिलं, कुठेतरी आला माणूस, काहीतरी काम होतं त्याचं. मी बोललो तुमचं काम करणं, 1 डबा ठेव. मी बोलला मूर्तीच्या आत करणार, 2रा डबा ठेव. अजून काय सांगू का? संपले. मँगो फळ जपानमध्ये एवढा चालतो, तुम्ही ध्यान ठेवलं. जपान हा प्युअर लागतो, त्या भेसळ पपईचं मिक्सिंग नाही झालं. मला माहिती काय करतात आपल्याकडचे लोक, वाढावं म्हणून पपई टाकतातच आंब्याबरोबर आणि तो विकतात. पण तिकडे पकडतात आणि रिजेक्ट करतात. प्युअर बनवा, तुम्ही मागाल तो रेट देतात. आम्ही मासे पाठवतो, निलेश मासे पाठवतो परदेशी. आम्ही मराठा आहे, आम्हाला व्यवसायात हे ना वाटत कमीपणा का? आम्ही मासे धुवायला जात नाही, काढायला. काढणारे वेगळे, धुणारे वेगळे, मशीन मध्ये धुतलं जातं, सगळं हात लागत नाही.
मासे युरोपमध्ये, चायनात किती लोक प्रयत्न करतात, निदान मासे एक्सपोर्ट करायसाठी प्रयत्न किती करतात. मी मागे होतो फिशर्स मंत्री, तिच्या मुलाला सिंधुदुर्गच्या आणि मी नेलं प्रॉपर मार्केटला, एक्सपोर्ट करणाऱ्यांची ओळख करून दिली, बाई यांना आणून घाला. कारण माझ्या पण बोटींचा मासा जायचा, मी बोट खात मी मुंबईत राहणार होतो, पण का मालवणला बोट घातली, मालवणचा मी आमदार झालो, मला याच्यावर बसवण्याला मिळेल, त्यांच्या गप्पा आपल्याला समजतील, आणि म्हणून टाकला. रोज संध्याकाळी 6ला ज्या बोटी यायच्या ना त्या मी जायचो त्यांच्या, का होतं असं, मग लिलाव करायचे, लिलाव कसे करतात समजते. त्यामुळे पैसा मिळवायला लाख शब्दामध्ये येतं काम. शिकला एक म्हणतो मी मॅट्रिक आहे, कोण 12वी, कोण ग्रॅज्युएट, काय करतात काय नाही, म्हणजे अमुक का नाही करत, मुंबईला नोकरी. एक महिना नाते तुझी आली, तुझी आई म्हणजे हिला सरळ आम्ही आणतोय लग्न करत का, मला मुंबईचा नवरा पाहिजे. आता तुम्ही गावच्या, आता मुलांना सांगत व्यवसाय करा, मग ते म्हणणार नाही की मुंबईचा नवरा. त्या लोकांनी पण आपलं उत्पन्न चांगलं वाढवलं ना, तर आपल्या तिकडच्या मुली आपल्याला नाकारणार नाही. हे मी विरोध करत नाही, हा खरं सांग हे काय. आणि म्हणून इथे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग ग्रुप करा, कॉपरेटिव्ह मध्ये जा, मिळतं ना, कॉपरेटिव्ह मध्ये कर्ज ते सगळं मिळतं. जिल्हा बँक सिंधुदुर्गचे आर्थिक सांगा तुम्हाला पुढे पाहिजे. बरं कॉपरेटिव्ह बँकेची काही त्यांची मॉल आहे रत्नागिरी, त्यांचे प्रोडक्ट स्थानिक बनवलेले काय समोर त्यांच्या ऑफिसच्या समोर शोरूम आहे. मला मी गेलो होतो जिथे मला दाखवलं ते बनवू शकतात तुम्ही. फणसाचे बेसिक चालू किती जातात परदेशात, फणसाच्या आपल्या घड्या का गोष्टी मी आता मध्ये दिल्लीला होतो, एक सिंगापूरची काही लोक मला म्हणायला लागले सर आम्ही 8ला पाहिजे, त्यांनी वेगळा शब्द इंग्लिश शब्द सांगितला, लक्षात ठेवू आम्ही अमेरिका घेतला. बघा आपण फणस खाऊन घरात हे टाकतो, तो हे 8ला काय असेल ते त्याची पावडर बनवून ती अमेरिकेत जाते. का त्याचं औषध बनवतात, त्याचं पीठ बनवतात, औषध बनवतात, आणि गुणधर्म कशावर उपाय, डायबिटीस, मोठ्या प्रमाणात डायबिटीस वापरतात. उद्या तुम्ही त्याचं पीठ करून भाकरी म्हणून जरी खाल्ली तरी डायबिटीस कंट्रोल. बघा काय चिंच, चिंच सोलापूरची मुलं आली, सोलापूरची 10-12 मायक्रे बसली दिले, पुढे साहेब आमचं काम आम्हाला फॅक्टरीत टाकायचं आहे, आम्हाला लोन पाहिजे. अच्छा काय करता तुम्ही, एकाच्या हातात मी पिशवी पाहिली आणि पिशवीतून फांदी बाहेर दिसत होती चिंचे. काय रे काम आहे, मग तरी काढ, फांदी बाहेर काढली, चिंच लागला तिला. आणि आम्ही सोलापूरला बाकी आता लागवड करत नाही, फक्त चिंचेची म्हणजे काय करतात, तुला चिंचेची आतमध्ये काळी बी असते ती लोक टाकून देत, ती बीचं वरचं जे काळ असतं ते काढून टाकतो आणि बियाची पावडर बनवून आम्ही फार्मास्युटिकल साठी एक्सपोर्ट करतो. बघा आता चिंचेच बनवतो, आणि त्यांनी मोठी लागवड सुरू केली, त्यांना फॅक्टरी लावायला पैसे. बघा कुठे का आपल्याकडे कोकमच्या बिया आहेत, काही औषधी आहेत, फणसाच्या सांगितल्या, अशी किती औषध आहेत आपल्याकडे. एक आमच्या सिंधुदुर्ग एका मुलीने सावंत आणणार नाही, मला म्हणजे दादा माझ्या फॅक्टरीचं उद्घाटनला या तुम्ही. अच्छा कुठे आहे, 7-8 किलोमीटर आहे, बेरोडा रोडला, आपण अमुक दिवशी अमुक वाजता या उद्घाटन. कसलं उद्घाटन, मला म्हणाली गवती चहाचं तेल बनवायचा कारखाना का.
तर आपण ऐकलं होतं का गवतीचा तेल? आपल्याला गवतीचा कुठेतरी कुंडीत लावायची, चहा सर्दी झालं म्हणून तर एक टाकायचं आपलं काम होतं. ती बोलली आणि मी गेलो गवती चहा पासून ती ऑइल बनवलं आणि एक बाटली टाकायला ठेवलं. मी उद्घाटन केलं, त्यानंतर चालू करून ते ठेवलं. मी तर हे काय करणार तू? एक्सपोर्ट करणार. कसं सांगा म्हणून. गवती चहाचं तेल 8,000 रुपये किलोनी विकते. आपल्याकडे जवळ सिंधुदुर्ग सुरू झालंय आणि एक मुलांनी चालू केलं. मी जे सांगितलं तुम्ही करा. तर पुढच्या मीटिंगला कार्यकर्त्यांचं आपण अशी थोडी व्यवसाय त्याला ऐकायचं ते नाही, आम्हालाच कळतो. कोकणात गुण जास्त आहे, असं काय आम्हालाच कळत. चंद्राचा रस्ता याने दाखवलं असं सोडा आणि आपण काहीतरी विकासाच्या दृष्टीने करूया आणि विकासाच्या आड येणाऱ्यांच्या विरुद्ध फॉर्म तुमचे आभार मानतो तुमच्या सर्वांचे. तुम्ही मला भरपूर समाधान मला वाटावं असं म्हणतात. ठीक आहे, मार्किंग त्या विषयावर जात नाही, पण लक्षात ठेवा जिथे आपलं अस्तित्व आहे ना तिथे आपण मागे पडता कामा. पुढच्या वेळेला होता कामा कोणी उभं राहू दे. फुलकाताईंनी सांगितलं त्याचाही विचार मी करेन. स्थानिक आता बोलते बघू आपण, पण स्थानिकाचा विचार करू. पण स्थानिकांनी तसं काही केलं पाहिजे आणि म्हणून बोलताना चालताना फिरताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरा. हो मामा जरा थांब, मी घेतलं निवेदन घेतलं जाणार. सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर हेगडेवारांनी सामाजिक कार्यकर्ता कसा असतोय त्यांनी सांगितलं. सेवा करणारा, अडीअडचणी धावणारा, लोकांची सेवा करणारा तो सामाजिक आहे. तसं बनावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.